कासवांच्या गावात वेळास या गावात तुमचं हार्दिक स्वागत करतो. सीट भेटली आरामात बसलोय. अजून एक छोटासा एक ब्लॉगर भेटलेला आहे. नाव काय? जय. ते पण ब्लॉगिंग करतात. त्याला आता दोघे जण उलटे पालटे आम्ही झोपू. वाजले आहेत रात्रीचे 12 वाजले. रस्ता खराब असतात, गाडी खूप ओढते, त्रास होतोय. तरी पण एन्जॉयमेंट झोपू, आराम करू. आपण भेटू उद्या सकाळी. बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग. आम्ही साधारणपणे 4 वाजता पोचलो इथे. झोपेत असल्यामुळे तो मला शूट काढता आला नाही. चहा नाश्ता झालेला आहे. आता आम्ही चाललो आहे बीचवर, जे कासवान बघण्यासाठी. आणि वॉकेबल डिस्टन्स आहे, हार्डली 10 ते 15 मिनटाचा वॉकेबल डिस्टन्स आहे इथून. चला जाऊया चालत. काउंट करून सोडलं. आलेलं आहे फायनली. आणि नुकतीच एंट्री केलेली आहे फॉरेस्ट एरियामध्ये. आणि आता एंट्री केलेली आहे आणि फॉरेस्ट एरियामध्ये दाखल झालेलो आहोत आम्ही. खरंच सुंदर, अप्रतिम, बोलतात ना ब्युटीफुल असं समोर माझ्या जो बीच दिसतो, वेळास बीच तो समोर आहे. खरंच खूप मस्त आहे. ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आज आलेला आहे. प्रत्यक्षामध्ये आता जातोय समोर, तुम्हाला मी दाखवतो. आमच्या आधीच पब्लिक आलेले आहे इथे. आणि एवढी गर्दी, प्रचंड गर्दी आहे. बघायला भेटली की नाही तेही पण गॅरंटी नाही आहे. आवाज आला, कसला तरी आवाज. अनेक काही सूचना दिल्याच्या नंतर यांना सोडण्यात आलं आहे. असं असतं ना, प्रत्येकाला जन्मताच संघर्ष करावा लागतो. तो माणूस असो किंवा कोणताही प्राणी, या जगात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक क्षणी लढावंच लागतं. कारण संघर्षाशिवाय ना अनुभव मिळतो ना यश, आणि संघर्षाशिवाय जगणं कोणालाच शक्य नसतं. ही छोटी कासवं आत्ताच अंड्यातून बाहेर आली आहेत. त्यांना शक्य तितक्या लवकर समुद्राच्या पाण्यात पोहोचणं खूप महत्वाचं असतं, कारण वाटेत कोणताही शिकारी प्राणी त्यांची शिकार करू शकतो. या छोट्याशा जीवांचा जगण्यासाठीचा हा संघर्ष खूप मोठा असतो. आणि हा संघर्ष यशस्वी व्हावा म्हणून आपल्या वन्यजीव प्रेमींची टीम अहोरात्र मेहनत घेत आहे. त्यांच्या मदतीमुळेच या दुर्मिळ कासवांच्या प्रजातीचं संरक्षण आणि संवर्धन होत आहे.